एक आपल्याकडं ज्या पद्धतीने नीलक्रांती नावाची योजना मत्स्य विभागाची होती, त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याचशा योजना आहेत, परंतु मत्स्य विभागाचं काम एका विशिष्ट क्षेत्राच्या पलीकडे आमच्याकडे गेलं नाही. राधानगरी तालुका असेल, भुदरगड तालुका असेल, आजरा तालुका असेल, चंदगड तालुका असेल, गडिंग्लज तालुका असेल, या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा खूप चांगल्या पद्धतीच्या संधी आहे. आणि या संधीला जर का संधीचं सोनं करायचं असेल तर त्यासाठीचं नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये डिलॉइट कंपनी जी आहे की ज्यांचं राज्यभर आणि देशभरामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं नाव आहे, त्या कंपनीनं आज प्रेझेंटेशन केलं आणि साधारणतः पहिल्या टप्प्यात राधानगरी तालुक्यामध्ये 1000 ते 1500 लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची मत्स्य शेती करण्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन केलं. या प्रेझेंटेशनबरोबर आमच्या जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं याच्यावरती योग्य ते मॉनिटरिंग करून जिल्ह्यामध्ये मत्स्य शेतीचं प्रमाण वाढवणं आणि शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांना अर्थकारणामध्ये गती देणं यासाठीची महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गतिमान पद्धतीने या संपूर्ण प्रेझेंटेशन प्रमाणे प्रोजेक्ट सादर करणं आणि प्रोजेक्ट सादर झाल्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन टेकन रिपोर्टसुद्धा फास्ट घेण्यासाठी सर्व यंत्रणांना आपण सूचना दिलेत आणि त्याचा फायदा निश्चितपणानं कोल्हापूर हे कृषी क्षेत्रात पुढं आहे, कोल्हापूर हे दुग्ध व्यवसायात पुढं आहे, तसंच मत्स्य शेतीमध्ये सुद्धा कोल्हापूर पुढे जाईल अशा पद्धतीचा आजच्या बैठकीचा एक उद्देश सफल होईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे.